नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची पेरणी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार की बुरशीनाशक कोणतं आपल्या हरभरा पिकासाठी चांगलं राहणार, कोणत्या बुरशीनाशकाचा स्प्रे आपण आपल्या हरभऱ्याच्या पिकाला द्यायला पाहिजे किंवा कोणतं विद्राव्य खत आपण त्यामध्ये वापरायला पाहिजे याबद्दलची थोडीशी माहिती आपल्यासोबत मी आज शेअर करत आहे। मित्रांनो, आपलं पीक हे जवळपास 15 ते 20 दिवसाचं आपलं पीक झालं, हरभऱ्याचं पीक झालेलं आहे। तुम्ही येथे पाहू शकता हरभऱ्याच्या पिकामध्ये कुठेच मर रोग असा आढळून येत नाही। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपण टाईमवर आपल्या हरभरा पिकाला वेळेवर सीड ट्रीटमेंट करून त्याची पेरणी केली होती व पेरणी करण्या अगोदर आपण ट्रायकोडर्मा पावडर शेणखतामध्ये मिक्स करून आपल्या शेतामध्ये जमिनीत ओल असताना त्या टाईपला, त्यामुळे तुम्ही बघू शकता मर रोगाचा कुठेच प्रॉब्लेम आपल्या शेतामध्ये दिसून येत नाही आहे। ठीक आहे, तरी पण आपण आता जी फवारणी आपल्या शेतामध्ये काढत आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन म्हणून झॅनेट, दानुका कंपनीचं झॅनेट नावाचं औषध आपल्या हरभरा पिकावर वापरत आहे। याच्यामध्ये काय येते मित्रांनो, याचे टेक्निकल घटक असे आहे की याच्यामध्ये हायपोनेट मिथाइल 38% व काझुकामायसिन 2.21% अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असलेलं हे बुरशीनाशक आपल्या हरभरा पिकावर आपण फवारणी करत आहे। त्यासोबतच आपण मित्रांनो या PI कंपनीचं ह्युमिसोल नावाचं ह्युमिक ॲसिड हे देखील आपण आपल्या शेतामध्ये याची फवारणी करत आहे। त्यामध्ये काय आहे मित्रांनो, ह्युमिक ॲसिड व फॉलिक ॲसिड या दोन टेक्निकल घटक आपल्याला त्यामध्ये दिसून पडते। मित्रांनो, आपण 12-1-0 देखील आपल्या फवारणीमध्ये वापरणार आहे। 12-1-0 मुळे काय होणार की तुमच्या हरभऱ्याच्या झाडाला ब्रांचेस जास्त करणार। तुमच्या हरभऱ्याच्या झाडाचे ब्रांचेस जास्त झाले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाऊन फुलांची संख्या वाढेल व फुलांची संख्या वाढल्यानंतर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काट्यांची संख्या वाढेल। त्यामुळे 12-1-0 घेणे या स्टेजला खूप आवश्यक आहे मित्रांनो। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। या प्रकारच्या आणखी शेती संबंधित काही इंटरेस्टिंग माहिती आपल्यासोबत शेअर करत राहणार। धन्यवाद।